विश्वप्रार्थना हे सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन आहे असं तुमचं स्टेटमेंट आहे. हे म्हणजे याच्यावरती विश्वास करा. आता जसं मी म्हटलं की ज्या जनरेशनना हा व्हिडिओ बघायला मिळणार आहे त्यांचं असं आहे की कसं शक्य आहे. तर मग आम्हाला त्या विश्वप्रार्थनेबद्दल ऐकूनच या पॉडकास्टचा सुरुवात म्हणजे सांगता करायची आहे आम्हाला. विश्वप्रार्थना हे कर्म पण आहे. अच्छा. आणि कर्मफळ पण आहे. बरं. कर्मफळ कसं, तू सर्वांसाठी मागतोयस, स्वतःसाठी मागत नाही आहे. म्हणून जेव्हा तू हे प्रार्थना म्हणतो, हे एक सत्कर्म आहे की आपण चांगली इच्छा करतो सर्वांबद्दल, म्हणजे चांगलं सत्कर्म झालं आणि त्याचं फळ आहे ना ते आपण स्वतःसाठी मागत नाही, सर्वांना मिळू दे म्हणतो. व्यापक झालं. व्यापक झालो म्हणजे इथे कर्मयोग साधला आपण, कळलं ना. आणि कर्मयोगी झाल्यानंतर काय पाहिजे, तुला सगळं मिळू शकतं आयुष्यामध्ये. मग इथे आपण कर्मयोग साधतो, समजलं ना. त्यामुळे आपण फळाची अपेक्षा आपल्यासाठी करतच नाही. बरोबर. हो. जगा समष्टीसाठी म्हणतो. समष्टी म्हणजे जगासाठी, सर्वांना मिळते. बरोबर ना. म्हणजे किती व्यापक हेतू आहे. बरोबर. मग असा व्यापक हेतू, इतका मोठा व्यापक हेतू असू शकत नाही. मग असू शकत नाही, मग एवढं चांगलं फळ दुसरं असूच शकत नाही. खरं आहे. बरोबर की नाही. साधी आहे. कर्माची जर तुझी हेतू व्यापक असेल तर तुला फळच व्यापक मिळतं. बरोबर. मग हे व्यापक फळ जे आपण मागतोय लोकांकडे, सद्गुरूंकडे किंवा देवाकडे, की सर्वांचं भलं होते, ह्याच्यापेक्षाही मोठा विचार असूच शकत नाही असू शकत. आज आपण थिंक बिग म्हणतो. थिंक बिग म्हणजे काय, मी कसा मोठा होईल. अरे साधं मॅनेजरचा विचार करू नको, जनरल मॅनेजरचा कर. अरे जनरल मॅनेजर करू नको, व्हाईस प्रेसिडेंट कर. हे म्हणजे आपण थिंक बिगच्या गोष्टी करतो. पण सद्गुरूंनी असा एक विचार दिला आहे की त्याच्यापेक्षा चांगला मोठा विचार असूच शकत नाही. जेव्हा सर्वांचं भलं कर, ह्याच्यापेक्षा मोठा विचार नाही. म्हणून त्याला आम्ही सुपर पॉझिटिव्ह म्हणतो. ओके. सुपर पॉझिटिव्ह थॉट आहे. आणि सुपर पॉझिटिव्ह थॉटला सुपर पॉझिटिव्ह फळं मिळणारच आहे. बरोबर. त्यामुळे हे जर तुम्ही मनापासून सर्वांसाठी मागितलं तर सर्वांमध्ये तुम्ही आहातच. मगाशी मी कुठे गेलो होतो, मला तर विचारलं आहे आपण सर्वांसाठी का मागायचं. मग पहिलं मी असं म्हणतो प्रार्थना म्हणताना की मला मिळू दे आणि मग सर्वांना मिळू दे. मी त्याला एका मिनटात सांगितलं का, माझ्या बाजूलाच बसलो, मी लगेच सांगितलं त्याला, अहो सर्वांना म्हणजे तू आहेस ना, हां असं केला आणि निघून गेला. मी त्याच्या लक्षात पण नाही आलं. बरोबर. चांगला मोठा होता, प्रोफेसर वगैरे, म्हणजे क्वालिफाईडनी हाय क्वालिफाईड होता, पण साधं शहाणपण नाही. त्याला समजलं की सर्वांमध्ये मी आहे हे त्याला समजलंच नाही. त्याला वाटत होतं की मी याच्यामध्ये थोडीशी चेंज करतो. मला म्हटलं काय, माझं पण भलं होते आणि सर्वांचं होते. म्हटलं असं करायची गरज नाही म्हटलं. आणि इथे तू स्वार्थ नाही ठेवलास ना तर तुझा आणखीन तुला फायदा होतो. जेवढा तू अहंकारी, जेवढा तू संकुचित, तेवढं तू संकुचित राहा आयुष्यभर. आणि जेवढा तू व्यापक, तेवढं तू व्यापक होणार. व्यापक होणं म्हणजे काय, तुला फळं व्यापक मिळणार. बरोबर. सगळं काही जीवनामध्ये टॉप 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 मिळत तुझ्याकडे येत राहणार. पण त्याच्यासाठी मनापासून म्हटलं पाहिजे. बरोबर. प्रार्थना म्हणताना देवा सर्वांचं भलं असं मनापासून झालं पाहिजे आणि सतत वाटलं पाहिजे. त्या प्रार्थनेचे परिणाम काय आहेत, सतत मला दुसऱ्यांचं भलं झाल्यानंतर बरं वाटलं पाहिजे. मी नेहमी सांगतो की आपलं मन व्यापक झालं की नाही कसं कळायचं. बरोबर. हो. दुसऱ्यांना यश मिळालं की तुला आनंद होतो की नाही बघ, झालं कन्फर्मेटरी टेस्ट. जर आतून मत्सर वाटला की समजायचं अजून कच्चा बेकच्चा, कच्चा बेकच्चा. खरं. नाही गुरु का बच्चा. म्हणून प्रार्थना आतमध्ये भिनली पाहिजे. जसं दारू भिनली की मान भिनते ना, विष भिनतं, तसं प्रार्थना भिनली पाहिजे. अशी भिनली पाहिजे ना की सतत लोकांबद्दल प्रेम, लोकांबद्दल आनंद, लोकांबद्दल चांगल्या गोष्टी व्हाव्या सतत वाटणं, ते झालं की आपल्याला बरं वाटणं, हे सगळं जेवढं तुमच्याकडे होत जाईल तेवढे हार्मोन्स सगळे चांगले येतील, तेवढं आरोग्य चांगलं राहील. सगळ्याचा परिणाम याचा सगळ्याचा होतो परिणाम. आरोग्यावर परिणाम होतो पहिल्यांदा. हेल्दी माइंड इज हेल्दी बॉडी, लक्षात ठेवायचं. मग हेल्दी माइंड म्हणजे काय, ज्याचा व्यापक विचार तो हेल्दी माइंड त्याचं. बरोबर. माइंड हेल्दी कधी असतं, ज्याचा विचार मोठा, ते हेल्दी माइंड. म्हणून जो ग्रेटफुल आहे, जो विश्वप्रार्थना म्हणतो, जो सतत ग्रेटफुल असतो, त्याचं एकदम टॉप लेवलचं, त्याचं हेल्थ पण चांगली जाते. खरं आहे. म्हणून
हे जेवढं तू जास्त करशील तेवढं तुला सगळं मिळत जाईल, जेवढं कमी करशील तेवढं तेवढीच फळं मिळतील. म्हणून गॅरंटी आहेच प्रत्येक गोष्ट मिळण्याची. म्हणजे कुठलाही रोग बरा होण्याची गॅरंटी खरं विश्व प्रार्थनेमध्ये, अरे बापरे. कुठलाही. पण तेवढ्या लेवलला आपण जाऊ शकत नाही, कारण आपण एका अंगाने डॉक्टर सांगतो ते ऐकतो, दुसरे लोक सांगतात ते आपण ऐकतो आणि आपल्यावर परिणाम होत असतो. मगाशी मला एक कोणतरी भेटायला आली, ती काय बोलली, माझ्या मुलाबद्दल माझ्या डॉक्टरने सांगितलं की प्रत्येक 3 महिन्यांनी त्याला पुन्हा अटॅक येणार. आता ही प्रार्थना म्हणते आणि एकीकडे डॉक्टरांचं मत ऐकते. मी म्हटलं डॉक्टरांचं मत ऐकू दे, डॉक्टरांचं मत हे नॉर्मल मत आहे, म्हणजे 3 महिन्यांनी येणार असं त्याला वाटतंय. पण मध्ये इंटरॅक्शन जी घालायची असते आपली, ही जर तू प्रार्थना घातली तर 3 महिन्याचे 6 महिने होतील पहिल्यांदा, बरोबर. हळूहळू 12 महिने होतील आणि कधी निघून जाईल समजणार पण नाही. क्या बात आहे. कळलं ना. पण हे तुला इंटरॅक्शन घातली पाहिजे. तुझ्या डोक्यात ते कायम तेच बसलं डॉक्टरने सांगितलेलं, तुला असं म्हणतात मग डॉक्टर काय, आपले डॉक्टर मोठे डॉक्टर आहेत ना, मोठ्या डॉक्टरांनी जे औषध दिले ते घे, पहिलं घे ना. मग काय होतं ते बघ. एवढा जर विश्वास असेल तर कुठलाही विषय होऊ शकतो. तर मला वाटतं मी तुम्हाला विनंती करेन की एकदा तुम्ही विश्व प्रार्थना म्हणावी. हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.